बाजारात सकाळच्या वेळी ताजी ताजी दिसणारी हिरवीगार भाजी ही खाण्यासाठी प्रत्येकाला हवी हवीशी वाटते, परंतु ती खरंच पोषक असते का याचा प्रश्न या भिवंडी शहरातील या भाजीमाळ्याकडे पाहून व्यक्त होतो. कारण भिवंडी शहरात नजीक जी कामवाडी नदी आहे, ज्या कामवाडी नदीचं पुढं खाडीत रूपांतर होतं, त्या खाडीत रूपांतर झाल्यानंतर त्या खाडीमध्ये आसपासचे जे शेलार असेल, खोणे असेल किंवा भिवंडी शहरातील ज्या काही कपड्यावरती रंग प्रक्रिया करणाऱ्या ज्या डाईंग्स उद्योगातील केमिकल युक्त जे पाणी आहे, ते पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडलं जातं आणि त्या पाण्यावरतीच ही शेती पिकवली जाते. आता आपण त्या ठिकाणी पाहतोय, जी जी शेती दिसतेली आहे, जी मळे आहेत, हे त्याच पाण्यावरती पिकवलेले मळे आहेत. ज्या मळ्यामधील पालेभाज्या असतील, माठ असेल, चवळी असेल किंवा पालक असेल, या भाजीपाला सकाळी आपण आवडीने खातो, परंतु या केमिकल युक्त पाण्यावरती पिकवलेली ही भाजी ही आरोग्याला घातक ठरू शकते, असंच एकूण चित्र दिसते. परंतु यावरती पालिका प्रशासनाचं प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल किंवा प्रदूषण नियंत्रण महामंडळ असेल, हे कोणतीही कारवाई करताना दिसून येत नाही. आपल्यासोबत येथील एक स्थानिक नागरिक आहेत, तर नक्की काय सांगाल, ज्या पद्धतीने ही जी परिस्थिती आपण पाहतोय, कसं काय याकडे पाहता? राज्य शासनाचं धोरण आहे की नदी ही स्वच्छ राहिली पाहिजे, परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक भिवंडी महानगरपालिका यांनी या नदीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज खरोखरच गटारगंगा झाली आहे. कामवारी नदी ही एक पवित्र नदी म्हणून ओळखली जायची, यामध्ये धार्मिक कार्यक्रम व्हायचे, पण आपण बघितलं असेल या नदीमध्ये लोक जे राहतात त्या किनाऱ्यावर ते कचरा टाकतात, मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य झालंय. ही खरोखरच गटारगंगा झाली आहे. आता या नदीच्या किनाऱ्यावर आपण बघितलं असेल तर पालेभाजी पिकवली जाते आणि ही पालेभाजी ही सकाळी भाजीपाला मार्केट असते तिथे विक्रीला जाते आणि ती लोक ते ताजी भाजी म्हणून विकत घेतात, पण त्यांचं आरोग्य बिघडते. त्यांना ते कळतच नसतं की आपण ही भाजी ताजी खातोय का त्या गटारगंगाच्या शेजारी, नदी शेजारी असलेली पिकवलेली ही भाजी आहे. राज्य शासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, नाहीतर नागरिकांचं आरोग्य यापुढेही धोक्यात येईल. एकूणच जर आपण पाहिलं की ज्या परिस्थितीमध्ये ही भाजी पिकवली जाते, त्या पिकवलेल्या भाजीतून नागरिकांना नक्कीच आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो आणि याकडं प्रशासन असेल, प्रदूषण नियंत्रण महामंडळ असेल किंवा शासन स्तरावरती लक्ष देणं गरजेचं आहे. भिवंडीहून संजय भोईर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.